आपल्या या नवीन कराराच्या सर्वेक्षणामध्ये आपण आता फार शेवटी आलेलो आहोत. आणि आज मला असं वाटतं हे पत्र आपण संपवणार आहोत, यहूदाचं पत्र. आणि मग उद्या आपण प्रगटीकरणाचं पुस्तक सुरू करणार आहोत. ते पण प्रत्येक अध्याय आपण पाहणार नाही, परंतु जे काही महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत शिकणं गरजेचं आहे, त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ज्यावेळेस आपण यहूदाच्या पत्राबद्दल विचार करतो, नाही का, तर सगळ्यात छोटं हे पत्र आहे. आणि आपल्याला माहित आहे की जसे इतरही जी पत्र आहेत, फिलेमोन, दुसरं योहान, तिसरं योहान, त्याचप्रमाणे हे पण पत्र आहे. आणि पुष्कळ वेळा काय होतं की अशा पत्रांकडे दुर्लक्ष केलं जातं. फक्त 25 वचने यामध्ये आपल्याला पाहायला भेटते, नाही का. आणि आपल्याला वाटतं की अरे काय त्याच्यामध्ये जास्त काय असणार आहे, परंतु जितकं आपल्याला पाहायला भेटतं की उत्पत्तीचं पुस्तक आपल्याला मोलाचं आहे, तितकंच प्रत्येक प्रत्येक पवित्र शास्त्रातील पुस्तक आपल्यासाठी मोलाचं आहे. आणि तितकंच अधिकारयुक्त ते आहे. आणि अंतिम प्रगटीकरणाचा तो भाग आहे, देवाने दिलेला आहे, ईश्वर प्रेरित आहे, नाही का. आणि म्हणूनच आपण प्रत्येक पुस्तकाकडे पाहत असताना देवाचं वचन आहे, देवाच्या मुखातील तो शब्द आहे, म्हणूनच आपण पाहतो. आणि त्याच दृष्टीने देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आपण ते पुस्तक हाताळतो. आणि म्हणूनच आज युदाचं पत्र हाताळत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. थोडेसे नोट्स तयार करत असताना काही प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही काही गडबड दिसली तर मला क्षमा करा, कारण घाईघाईत नोट्स तयार करत असताना त्या गोष्टी थोड्याफार राहून जातात. पण तुम्ही समजून घ्या की जो संदेश आहे या पुस्तकाचा, तो काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ते आपण थोडक्यात पाहू. सगळ्यात अगोदर याचं जे शीर्षक आहे, यहूदा, नाही का, यहूदाचं पत्र, का बरं असं शीर्षक देण्यात आलं, तर आपल्याला त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर वचन एक मध्ये भेटतं, नाही का. वचन एक आपल्याला सांगतं की देवपित्याने पवित्र केलेले व येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा ह्याच्याकडून. तर स्पष्ट रीतीने कोण पत्र करताय, कोणी ते पत्र लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख पाहायला भेटतो. आणि सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस पवित्र शास्त्राला कोणत्याही प्रकारचं शीर्षक नव्हतं, त्यावेळी त्याची जी पहिली लाईन, पहिली जी ओळ होती, तीच इब्री जी बायबल होतं त्याच्यासाठी ती जी पहिली लाईन होती, तीच त्याचं शीर्षक मानलं जायचं, नाही का. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एलेक्सिस म्हणजे सेप्टुजिंट जे व्हर्जन आलं, नाही का, नंतर ज्यावेळेस ग्रीकमध्ये भाषांतर करण्यात आलं, त्यावेळी त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की पुस्तकांना शीर्षक आणि अध्याय अशा प्रकारे वेगवेगळे भाग करण्यात आलेले आहेत. आणि इथं ज्यावेळेस आपण पाहतो या पुस्तकाबद्दल विचार करतो, तर ज्याने हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या नावावरून या पत्राला शीर्षक देण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की यहूदा जो होता, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चार सावत्र भावांपैकी एक होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं, म्हणजे यौसिपाची मुलं आपण म्हणू शकतो, यौसिप आणि मरी पासून झालेली नंतर. आणि मग आपण पाहतो की अ, त्या जी लहान जी पत्र आहेत त्यामधील हे एक पत्र आहे फिलेमोन, दुसरे योहान, तिसरे योहान, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आणि ही सर्व पत्रे जी आहेत त्यांना सामान्य पत्र म्हटलेलं आहे, कारण पुष्कळ वेळा यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं असा काय म्हणू शकतो आपण, जे जे सामान्य जे उपदेश आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो की तिथं ज्या प्रकारे इतर जे पत्र आहेत ते एका विशिष्ट समस्येला हाताळतात, नाही का, तशा प्रकारे पुष्कळ या पत्र जे आहेत, जे सामान्य पत्र आहेत, तिथं अशी एकच समस्या जी आहे वैयक्तिक रीतीने, तीच हाताळली गेलेली नाही. तर जो महत्वाचा जो गाभा आहे, ख्रिस्ती विश्वासाचा जो महत्वाचा भाग आहे, तो कशा प्रकारे प्रदर्शित करता येईल, त्याचा त्याचा प्रयत्न या पत्रांमध्ये आपल्याला
पाहायला भेटतं. आणि विशेष करून जर हे पत्र वाचलं यहूदाचं, तर जुन्या कराराचं असं नाही का, प्रत्येक वचन जसंच्या तसं असा उल्लेख इथं पाहायला भेटणार नाही, परंतु कमीत कमी 9 असे संदर्भ पाहायला भेटतील तिथं, ज्याची उदाहरणं म्हणून आपल्याला या पत्रामध्ये दिलेली आहेत. काही काय म्हणू शकतो, कित्ता म्हणून किंवा एक शिकवण म्हणून यहूदा देताना आपल्याला दिसतो. आता याचा लेखक कोण आहे तुम्ही अगोदरच सांगितलं, यहूदा नाही का. आणि यहूदा ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल पाहतो, तर पॅलेस्टाईनमध्ये यहूदा हे नाव एक सामान्य नाव होतं नाही का. आणि तुम्हाला या नावाची लोक अनेक भेटतील. कमीत कमी नवीन करारातच आपल्याला 6 ते 8 अशी लोक पाहायला भेटतील ज्यांचे नाव यहूदा हे होते. आणि त्यामध्ये मग आपल्याला थोडेसे काही लोक माहित आहे, जसं यहूदा इस्करियोत म्हटलेला आहे. त्यानंतर सावत्र जो भाऊ आहे, म्हणजे ख्रिस्ताच्या भावांपैकी एक तो यहूदा. आणि मग प्रेषितांमध्ये पण एक यहूदा होता, याकोबाचा मुलगा, त्याला म्हटलेला आहे प्रेषित यहूदा. जो आपल्याला लूक 6:16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि विशेष करून या पत्राचा लेखक प्रेषित यहूदा नाही किंवा इतर कोणता यहूदा नाही, तर ख्रिस्ताचाच तो भाऊ असावा. हे कशावरून की त्याच यहूदाने हे पत्र लिहिले, तर त्याचे 3 पुरावे आपण पाहू शकतो थोडक्यात. तर पहिला पुरावा म्हणजे वचन 1 मध्येच आपल्याला पाहायला भेटते, जिथं यहूदा असा उल्लेख करत आहे, तो म्हणतो की मी याकोबाचा बंधू यहूदा याच्याकडून म्हटलेला आहे, ख्रिस्ताचा दास आणि याकोबाचा बंधू म्हटलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की याकोबाबद्दल ज्यावेळेस विचार आपण करतो, तर हा जो होता तो एक प्रमुख पुढारी होता पहिल्या मंडळीमध्ये. आणि हा एक प्रभूचा सावत्र भाऊ म्हणून आपण पाहतो, ज्याचं पत्र आपण अभ्यासत असताना त्याच्याबद्दल शिकलो आपण. आणि विशेष करून ज्यावेळेस ती जी पहिली धर्म परिषद झाली यरुशलेममध्ये नाही का, तिथं तो मुख्य पुढारी तो होता याकूब. आपल्याला तिथं शिकायला भेटतो. आणि मग त्यावरून आपल्याला समजते की हा ख्रिस्ताचा सावत्र भाऊ होता. पुढे दुसरं कारण काय बरं, जर तुम्ही याकोबाचं पत्र, त्याची सुरुवात, आणि यहूदाचं पत्र त्याची सुरुवात जर पाहिली, तर त्यामध्ये तुम्हाला बरीचशी समानता पाहायला भेटली. उदाहरणार्थ याकोब 1:1 पहा, तिथं काय सांगितलं की 12 वंशातील पांगलेल्या लोकांना देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम म्हणे नाही का. तर तो पण इथं प्रभू येशू ख्रिस्ताचा दास म्हणून स्वतःचा उल्लेख करत आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की यहुदा सुद्धा काय करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा दास म्हणून स्वतःचा उल्लेख करताना आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा पुरावा म्हणजे काय बरं, की इथं यहुदा जो आहे कोणत्याही प्रकारे स्वतःचा उल्लेख प्रेषित तो म्हणून नाही करत आहे नाही का. आणि ते एक कारण आहे, चांगला पुरावा आहे की तो प्रेषित यहूदा नव्हता, तर तो प्रभूचा भाऊ असावा, सावत्र भाऊ तो असावा. आणि मग त्याने पुढे वचन 17 मध्ये स्वतःचा प्रेषितांपासून वेगळा नाही का, किंवा स्वतः मध्ये आणि प्रेषितांमध्ये फरक त्याने स्पष्ट केलेला की मी प्रेषित नाहीये. कारण तुम्ही जर वचन 17 जर पाहिलं, यहूदा वचन 17 जर पाहिलं तुम्ही, तिथं तुम्हाला शिकायला भेटल, परंतु प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा म्हणे. प्रेषितांनी, तो आता स्वतःचा उल्लेख त्या प्रेषितांमध्ये नाही करत आहे, बरोबर. तर हे 3 पुरावे आहेत हे, की जे आपल्याला ठामपणे हे मांडण्यासाठी मदतगार ठरतील की या पत्राचा जो लेखक आहे, पत्रकर्ता आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा सावत्र भाऊ यहूदा तो असावा. बरं, आता ज्यावेळेस आपण यहूदाच्या पत्राबद्दल पाहतो, तर ते कधी लिहिण्यात आलं, तर जर तुम्ही यहूदाचं जे लिखाण आहे, जर तुम्ही वचन 4 पासून जर पुढे पाहिलं विशेष करून, तर तो काय करत आहे, काही महत्वाचे मुद्दे हाताळतो. जसं तो वचन 4 पासून पुढे म्हणतो की जे दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत, ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात, आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात. तर इथून आपल्याला शिकायला भेटल की धार्मिक आणि नैतिक धर्मत्याग नाही का, हा जो विषय आहे,
जो पेत्राने त्याच्या दुसऱ्या पत्रामध्ये हाताळलेला आहे, तोच विषय इथं यहुदा हाताळताना दिसत आहे. आणि एकमेकांशी मिळतं जुळतं तो विषय आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून यातून असं मानलं जातं की पेत्राच्या नंतर हे पत्र जे आहे, दुसरे पेत्राचं पत्र, त्याच्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं असावं. त्याची कारण दोन आहेत. कारण जवळजवळ आपल्याला पुढे पाहायला भेटतील. पहिलं कारण म्हणजे दुसरे पेत्र जर तुम्ही पाहिलं, अध्याय 2 आणि वचन 1, दुसरे पेत्र अध्याय 2 आणि वचन 1 जर तुम्ही पाहिलं, तर तिथे सांगितलं की तर आपल्या लोकांतही खोटे संदेश ठेवते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील म्हटलेलं आहे. होतील म्हटलेलं आहे. पण तुम्ही ज्यावेळेस यहुदा वाचता, तर यहुदा वचन 4 मध्ये यहुदा म्हणतो की ते शिरले आहेत. बरोबर. वचन 4 मध्ये तो म्हणतो की कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत म्हटलेलं आहे. ओके. तर अ, आपल्याला पाहायला भेटतं की पेत्राला ही अपेक्षा होती, किंवा पेत्र हे सांगत आहे जणू की ते खोटे शिक्षक येणार आहेत, ते शिरणार आहेत. परंतु यहुदा जो कशावर लक्ष केंद्रित करत आहे की जे खोटे शिक्षक आहेत ते ऑलरेडी आलेले आहेत. चोरांप्रमाणे ते आतमध्ये शिरलेले आहेत नाही का. आणि त्याबद्दल तो बोलत आहे. आणि पुढे मग आपल्याला पाहायला भेटतं दुसरं एक कारण म्हणजे यहुदा जो आहे तो दुसरे पेत्र 3:3 मधून थेट संदर्भ घेतो. जर तुम्ही दुसरे पेत्र 3:3 जर वाचलं आणि मग यहुदाचा जो संदर्भ आहे जर तो तुम्ही वाचला, तर तुम्हाला तिथे साम्य पाहायला भेटेल. बघा, प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील. ओके. तर आता 3:3 मध्ये जे बोललोय ते थेट आपल्याला यहुदा 17 आणि 18 मध्ये पाहायला भेटल. जिथं तो काय म्हणतोय बघा, परंतु प्रियजनो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. ते तुम्हाला असे सांगत असत की शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील म्हटलेलं आहे. बघा, तर तो संदर्भ डायरेक्ट तो घेत आहे. आणि यावरून पण आपल्याला लक्षात येईल की पेत्राचं जे दुसरं पत्र आहे त्याच्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं असावं. आणि मग यावरून आपण निष्कर्षास येऊ शकतो की मग कधी लिहिलं असावं. पेत्राचं जे पत्र आहे त्याच्यानंतर म्हणजेच मग मला असं वाटतं कुठं 68 ते 70 या काळामध्ये कुठंतरी हे पत्र जे आहे ते लिहिण्यात आलं असावं. आणि 64 ते 66 या काळामध्ये पेत्राचं पत्र लिहिण्यात आलेलं होतं, त्याच्या अगोदर कुठंतरी नाही का. तर मग आपल्याला इथं पाहायला भेटतं की नक्कीच यरुशलेमेच्या विध्वंसापूर्वीच ते कदाचित लिहिलं गेलं असावं नाही का. तर थोडक्यात त्या प्रकारे आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर यहुदा जो होता प्रभूचा सावत्र भाऊ, आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं योसेपापासून मरियला झालेला हे जे मुलं आहेत त्यांच्यापैकी एक. तर तो इतर जे जे बंधुवर्ग होते त्यांच्या त्यांच्या सोबत, त्यांच्या कुटुंबासोबत आणि प्रेषितांसोबत त्याने सुद्धा सुवार्ता प्रसार अ, जे काय म्हणतो आपण, सुवार्ता प्रसार जे प्रवास सुवार्तेचे जे प्रवास आहेत, सुवार्ता प्रसार फेऱ्या आहेत नाही का, त्यामध्ये तो सुद्धा सहभागी होता. कारण पहिले करिंथ 9:5 मध्ये ज्यावेळेस पाऊल उल्लेख करत आहे नाही का, त्या कुटुंबांचा आणि प्रेषितांचा, तो म्हणतो की तिथं तो म्हणतो की प्रभूचे बंधू आणि मग प्रेषित नाही का, त्यांच्यासारखे आम्हाला पण हौस नव्हती का म्हणे की कुटुंब घेऊन आम्ही प्रवास करावा, आमचे पण विवाह व्हावेत, आमचे सुद्धा कुटुंब बसावं नाही का. तर तिथं तो तसा उल्लेख करतो नाही का. त्यावरून आपल्याला समजतं की यहुदा आणि त्याचे इतर बंधू त्यांनी सुद्धा सुवार्ता प्रसार फेऱ्यांमध्ये ते सहभागी होते. आता यहुदाने ज्या विश्वासू श्रोत्यांशी हा जो पत्रव्यवहार केलेला आहे, ज्यांना त्याने उद्देशून लिहिलेला आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही की हा नेमकं कोणता गट असावा नाही का. पण जी काही उदाहरणं यहुदा त्याच्या पत्रामध्ये देत आहे, त्या पत्राच्या उदाहरणांवरून आपल्याला ठामपणे आपण सांगू शकतो की हे पत्र जे आहे यहुदी विश्वासणाऱ्यांना
लिहिण्यात आलेला आहे, जे खोट्या शिक्षकांनी ग्रस्त झालेले आहेत आणि जे खरा जो विश्वास आहे, देवाने हवाली केलेला, देवाने दिलेला विश्वास जो आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी कुठंतरी अपुरे पडत आहेत. त्या विश्वासासोबत उभे राहण्यासाठी ते अपुरे पडत आहेत. कारण जे सत्य त्याच्या वचनात प्रगट झालेलं आहे ते त्यांच्या समोर आहे. त्यांना माहीत आहे. तरी पण जे खोटं शिक्षण येत आहे आणि ज्या गोष्टी घडत आहेत तिथं हे डगमगत आहेत कुठंतरी, नाही का? आणि म्हणूनच यहुदा जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने त्या वाचकांना याची आठवण करून देत आहे की जो विश्वास तुमच्या हवाली करण्यात आलेला आहे, आपल्या हवाली करण्यात आलेला आहे, एकदाचाच तो देण्यात आलेला आहे, त्याचं तुम्ही समर्थन करावं, नाही का? तर ते आपण पुढे शिकणार आहोत. आता यहूदाने आपल्याला पाहायला भेटतं सुरुवातीच्या काळामध्ये इतर भावांप्रमाणे हा सुद्धा अविश्वासणारा होता. त्याने सुद्धा ख्रिस्ताला नाकारलं सुरुवातीच्या काळात. जर तुम्ही योहान 7वा अध्याय जर वाचला आणि 1 ते 9 तिथं संदर्भ तुम्ही पहा, तिथे त्याच्या भावांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, जिथं सांगितलं की यानंतर येशू गालिलात फिरू लागला, कारण यहुदी त्याला जीवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मनपाचा सण जवळ आला होता, म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनी पाहावीत, म्हणून तू येथून निघून यहुद्यात जा म्हणे. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही म्हणे. तू ही कामे करत असशील तर स्वतः जगाला प्रगट हो. म्हणजे बघा, ते सुद्धा त्याची थट्टा करत होते. आणि त्यांच्यामध्ये यहूदा सुद्धा होता, ज्याने ज्याने आपल्याला पाहायला भेटतं प्रभूला नाकारला अगोदर, नाही का? पण नंतर आपण पाहतो की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्यांचं जीवन बदललेलं आहे. अद्भुत रीतीने बदललं. देवाने त्यांच्या हृदयाचा ठावा घेतला. त्यांनी जाणलं की अरे, जो आमच्या घरात होता, जो आमच्या समोर वाढलेला आहे, ज्याच्या सोबत आम्ही राहिलो, अरे तो गौरवी देव देहधारी झालेला होता. आम्ही त्याला त्यावेळेस ओळखलं नाही, आम्ही त्याला जाणलं नाही. आम्ही किती किती कष्टी आणि किती दुःखी आणि किती भ्रष्ट हृदय लोक, तोच ख्रिस्त प्रभू आहे, नाही का? किती गौरवी तो ख्रिस्त आहे, ज्याला आम्ही आमच्या नेत्रांनी पाहिलं पण कधीच आम्ही ओळखलं नाही की तो आमच्या जीवनाचा प्रभू आहे. बरोबर की नाही? त्याच्या पुनरुत्थानानंतर हेच त्याचे भाऊ त्याची उपकार स्तुती त्याचं गौरव करताना दिसतात. प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 14 मध्ये पहा, हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना विनंती करण्यात तत्पर असत म्हणे. कुठं पाहिलं? पेंटिकॉस्ट दिवसाच्या अगोदरची ही वेळ दाखवत आहे. प्रभू स्वर्गरोहित झालेला आहे. नक्कीच त्या भावांनी आपल्या गौरवी प्रभूला पाहिलं स्वर्गरोहण होताना. कारण ह्या वरच्या खोलीमध्ये तिथे त्या लोकांसोबत त्याची भाऊ सुद्धा होते, देवाचं गौरव करताना, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच प्रभू येशू ख्रिस्तासोबतच त्यांचं जे घनिष्ठ नातं, पुनरुत्थित ख्रिस्तासोबतचं आणि त्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की ते ते प्रेरित पत्र म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ते त्यांची गणना करण्यात आली, नाही का? आणि मग थोडक्यात आपल्याला त्याचा परिचय जो आहे तो अशा प्रकारे पाहायला भेटेल. पुढे आणखी आपण ज्यावेळेस त्या पत्राबद्दल पाहतो किंवा ती त्यावेळेसची परिस्थिती जर आपण पाहायचं ठरलं तर आपल्याला पाहायला भेटतं की ज्या काळात ख्रिस्ती धर्म जो आहे तो रोमच्या तीव्र राजकीय जे आक्रमण आहे त्याच्या खाली होता तो पूर्णपणे. आणि त्या काळामध्ये ज्ञानवादी लोक जे जे पूर्णपणे ख्रिस्ताच्या विरुद्ध शिकवणारे होते, ख्रिस्ताची देहधारणा आणि ख्रिस्ताचे दैवत्व, त्याला 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 डाग पोहोचवणारे होते, तारणाबद्दल फार चुकीच्या प्रकारे शिकवणारे ते लोक होते. आणि त्याचाच प्रभाव अनेक लोकांवर होता. आणि त्यामधूनच अनेक असे खोटे शिक्षक उभे राहिले आणि ते मग अशा प्रकारे अ, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये शिरले. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मोठ्या प्रमाणात सैद्धांतिक जी चूक आहे त्याची त्याची बीज ते पेरायला लागले होते. जसं आपण
पेत्राची पण पत्र अभ्यासत असताना ते पाहिलेलं आहे. योहानाचं पत्र आपण अभ्यासत असताना त्याच गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. की ते लोक जे होते ते काय म्हणायचे की शरीर जे आहे किंवा जी भौतिक गोष्ट आहे, जे जड गोष्ट आहे, त्याला जडवाद सुद्धा म्हणतात. जे काही भौतिक दिसणार आहे ते सगळं वाईट आहे. आणि त्या प्रकारे मग ख्रिस्त जर तुम्हाला त्याला देव म्हणून पाहायचा आहे तर हे समजून घ्या की तो आला होता, तो दिसला, पण तो एक आभास होता. आणि योहान म्हणतो की नाही, तो आभास नव्हता. कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, आमच्या हाताने आम्ही चाचपलेलं आहे, आम्ही त्याला निहाळलेलं आहे, त्याला ऐकलेलं आहे, त्याच्या सोबत आम्ही बसलो आणि त्या जीवनाच्या प्रभूबद्दलची साक्ष आम्ही तुम्हाला सांगत आहोत, बरोबर की नाही? तो देह धरून आला म्हणे, देहधारी झाला तो म्हणे. ही सत्यता आहे, ही सत्यता आहे. आणि जो कोणी ते नाकारतो म्हणे तो ख्रिस्त विरोधी आहे. आणि तशाच प्रकारची स्थिती इथं सुद्धा ज्यांना यहूदा उद्देशून हे पत्र लिहित आहे, त्या लोकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला भेटते की ते खोटे सिद्धांत, चुकीचं तत्व, चुकीच्या प्रकारे सुवार्तेचं जो विपर्यास करणं आहे तो तिथं चालू होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की कदाचित ही जी स्थिती आहे त्याच्याबद्दल पूर्व सूचना नाही का दिली असावी, नाही का, अगोदरच. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ज्याचा सामना प्रेषित योहान 25 वर्षानंतर त्याच्या पत्रांमध्ये तो करणार होता, आणि याच्याबद्दल आपण पुढे पाहिलेलं आहे की योहानाने कशा प्रकारे ते हाताळलेलं आहे, त्याबद्दलच, नाही का, नंतरच्या काळामध्ये. आणि मग शतकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला भेटतं की जिवंत असलेला हा जो योहान आहे तो वगळता इतर सर्व जे प्रेषित होते ते सर्व रक्तसाक्षी त्यांना व्हावं लागलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या वेळेमध्ये ख्रिस्ती जो धर्म आहे तो अत्यंत असुरक्षित मानला जात होता. त्यामुळं येहूदाने काय केलं की मंडळीला तीव्र जे आध्यात्मिक युद्ध आहे त्या सत्यासाठी लढण्याचं तो आव्हान करत आहे की आपण ह्या युद्धात आहोत. आणि पाऊल सुद्धा इपिस्करस पत्रामध्ये तशाच प्रकारे 6व्या अध्यायामध्ये तो हाताळतो, नाही का, की आपलं युद्ध कशा प्रकारचं आहे, आत्मिक युद्ध, त्याबद्दल पाऊल बोलतो. आणि इतरही प्रेषितांनी त्याबद्दल वारंवार बोललेलं आहे. आणि म्हणूनच यहुदा सुद्धा तेच हाताळत आहे की आपण युद्धात आहोत, एक आध्यात्मिक युद्धात आहोत. आणि हे युद्ध सत्याबरोबर आहे, सत्य आणि असत्याबद्दल बरोबर आहे. आणि म्हणूनच आपल्याला सत्याचं समर्थन करायला शिकायचं आहे, त्याबद्दल तो बोलतो. आणि म्हणूनच आता आपण या पत्राबद्दल पाहत असताना पुढे काही महत्वाची गोष्टी पाहणार आहोत. आता वचन 1 मध्ये ज्यावेळेस तो सुरुवात करतो या पत्राची, तर तो अशा प्रकारे सुरुवात करत आहे. अ, वचन 1 मध्ये, देवपित्याने पवित्र केलेले व येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून. आता तो स्वतःची ओळख करून देत असताना त्याने कुठेही त्याचं रक्ताचं नातं, त्याचा उल्लेख केलेला आपल्याला इथे दिसत नाही. तो याकोबाला आपला बंधू म्हणून सांगत आहे, तिथं रक्ताचं नातं तो दाखवत आहे. आणि तो खरंच इथं म्हणू शकला असता की मी येशूचा सावत्र भाऊ यहूदा आहे. पण नाही, त्याऐवजी तो म्हणतो की ती ओळख माझ्यासाठी एवढी मोलाची नाहीये, जे आपल्याला ख्रिस्ताने पण शिकवलं शुभवर्तमानामध्ये. म्हणे जो माझ्यावर, नाही का, जो मला अनुसरतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझ्या मागे येतो, तोच माझा आई भाऊ, नाही का, तीच बहीण आहे, तेच माझं कुटुंब आहे, नाही का. तर मग रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा त्या मानवी नातं नक्कीच त्याचं मोल आहे, किंवा ते पण महत्वाचं आहे. परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात मोलवान आणि सगळ्यात उच्च जे नातं आहे ते ख्रिस्तामधील आहे. कारण ते नातं इतकं अद्भुत आहे की ते निर्मितीला निर्माणकर्त्यासोबत जोडणार आहे. आणि ते नातं रक्ताच्या नात्यापेक्षा सगळ्यात उच्च, सर्वोच्च दर्जाचं आपण म्हणू शकतो, नाही का. आणि म्हणूनच यहुदाला याच्यामध्ये लाज वाटत नाही ख्रिस्ताचा दास म्हणून घेण्यासाठी. आणि म्हणून यहुदाची तर नम्रता सुद्धा पाहायला भेटत आहे. त्याची नम्रता आपण पाहतो. यहुदाला अं, येशू त्याचा सावत्र भाऊ होता आणि तो येशू सोबत एकाच घरात वाढला याचा अभिमान होता. पण त्याच्यासाठी येशूचे असलेलं जे
प्रभू येशू ख्रिस्तासोबत असलेलं जे नवीन नातं होतं ते अधिक महत्वाचं होतं. यहूदासाठी त्याला वाचवणारं वधस्तंभावरचं रक्त त्याच्या नसांमधील कौटुंबिक रक्तापेक्षा अधिक महत्वाचं होतं. कारण यहूदाला माहित होतं की मी माझ्या स्वतःच्या कोणत्याच परंपरेने आणि अगदी या वहिवाटीने किंवा माझ्या माझ्या कोणत्या कौटुंबिक अशा वंशावळीद्वारे मी देवाजवळ स्वीकारलो जाणार नाही, तर मी ख्रिस्ताच्या वधस्तंभावर सांडल्या गेलेल्या रक्ताद्वारेच देवाजवळ स्वीकारलं गेलेलो आहे. कारण मी किती कष्टी, मी किती दुःखी व्यक्ती आहे. आणि यहूदा नक्कीच पौलासोबत हे म्हणू शकला असता, जरी आम्ही ख्रिस्ताला शारीरिक दृष्ट्या ओळखले असले तरी आता आम्ही त्याला तसे ओळखत नाही म्हणे. किती अद्भुत हे आहे, किती अद्भुत आहे. आणि वचन एक मध्येच आपल्याला ख्रिस्ताबद्दलचा जो सर्वोच्च जो दृष्टिकोन आहे यहुदाचा, तो आपल्याला पाहायला भेटतो सुरुवातीलाच. तो म्हणतो की याकोबाचा भाऊ, पुढे म्हटलेला आहे याकोबाचा भाऊ, नाही का? तर सुरुवातीलाच आपण त्याबद्दल शिकलो. आणि मग तो सुरुवात करत असताना आता इंग्लिशमध्ये नंतर हा जो जी रचना आहे आपल्या मराठी बायबलमध्ये अगदी सरळ आहे. देवपित्याने पवित्र केलेले व येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक कुणाला हे पत्र तो लिहित आहे. तर हे सुवार्थिक पत्र नाही. तर इथं आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे विश्वासणाऱ्यांना लिहिण्यात आलेलं पत्र आहे, नाही का? ज्या ज्या महत्वाच्या गोष्टींवर विश्वासणाऱ्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं, त्या गोष्टींचं मोल या पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि विशेष करून तीन विशिष्ट मार्गांनी आपण म्हणू शकतो की ख्रिस्ती म्हणून ओळखलं ओळखलं जाऊ शकतं आपल्याला, किंवा आपण ख्रिस्ती म्हणू शकतो, नाही का? तर एक सगळ्यात पहिलं म्हणजे काय? देवाचं पाचारण, प्रभावी पाचारण त्याला म्हटलेलं आहे. देवाने बोलावणं, नाही का? आणि देव बोलावतो नक्कीच. ज्यांना निवडलेलं आहे त्यांना तो बोलावतो. मग हे त्याचं पाचारण, त्याचं बोलावणं हे कशा प्रकारे आहे? एक पापी भ्रष्ट मृत व्यक्ती, त्याला देव कसा आकर्षित करतो? तो त्याला त्याला काहीतरी स्वप्नात हे करतो का? तर नाही, बिलकुल नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा देवाने एक साधन नेमलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा साधन नेमलेलं आहे. आणि फार सुंदर रीतीने पॉल जो आहे, देवाचं प्रभावी पाचारण तो कशा प्रकारे त्या पाचारणाने पाचारतो, नाही का? त्याचं सुंदर सुंदर काय म्हणू शकतो आपण उदाहरण आपल्याला पाऊल देतो रोमकरास पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये. जिथं पाऊल काय म्हणत आहे बघा, जर आपण तो संदर्भ वाचला तर आपल्याला तिथं शिकायला भेटेल बघा. तो म्हणतो की तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा, इथं वचन 13 पासून पुढे, जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल म्हटलेलं आहे. प्रभूचे नाव घेऊन धावा करेल. मग आता तो पुढे बोलतो याच्याबद्दल. प्रभूचं नाव घेण्यासाठी सगळ्यात अगोदर त्याला प्रभूबद्दल कोणीतरी सांगायला पाहिजे, नाही का? तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील म्हणे. ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलं नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील म्हटलेले. घोषणा करणाऱ्यां वाचून ते कसे ऐकतील म्हणे. आणि त्यांना जर पाठवलं नाही तर ते घोषणा कशी करतील. चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत, असा शास्त्रलेख काय म्हटलेला आहे. तर खऱ्या रीतीने हे कसं आहे पाचारण, देव कसा पाचारतो? तर तो अशाच प्रकारे आहे. त्याच्या अद्भुत रीतीने तो त्याची जी गौरवी सुवार्ता आहे त्या मृत व्यक्तीपर्यंत घेऊन जातो. देवाचा आत्मा ज्यावेळी ती सुवार्ता तिथं घोषित करण्यात येते, त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा आत्मा त्याच्या हृदयात कार्य करायला सुरुवात करतो, नाही का? आणि त्याचं आपल्याला पाहायला भेटतं सगळ्यात अगोदर त्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो तो. आणि त्या सुवार्तेद्वारे तो त्याला त्याच्या पापाची, नीतिमत्वाची, न्यायनिवाड्याची काय करतो, त्याला खात्री करून देतो. तारणाची गरज तो प्रगट करतो. त्याला तो पश्चातापी हृदय देतो. त्याच्या हृदयाला तो अ, चुरचूर लावतो, जे आपल्याला पेंटेकॉस्टच्या दिवशी पण पाहायला भेटलं. ज्यावेळेस पेत्राने संदेश दिला त्यावेळेस लोकांच्या हृदयाला चुरचूर लागली म्हटलेलं आहे. हेच देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. पौल ज्यावेळेस त्या नदीकाठी असणाऱ्या स्त्रियांना
ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतो त्यावेळेस लुदियाचं मन देवाने प्रफुल्लित केलं म्हटलेलं आहे. तर देव नेहमी त्याने ही साधनं ठेवलेली आहे आणि त्याचं पाचारण अद्भुत आहे. आणि म्हणूनच इथे ज्यावेळेस तो म्हणतो की जे बोलावलेले आहेत, नक्कीच कशा प्रकारे आणि हा विश्वास कसा तो उत्पन्न करतो म्हटलेला आहे, तो वार्तेने म्हणे. आणि वार्ता काय म्हणे, ख्रिस्ताच्या शब्दाने, ख्रिस्ताच्या वचनाने होते म्हटलेला आहे. तर थोडक्यात ही साधनं देवाने दिलेली आहेत नाही का. ही साधनं दिलेली आहेत की ज्याद्वारे देव त्याच्या 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 लोकांना पाचारतो म्हटलेला आहे. आणि म्हणूनच बोलावणं अशाच प्रकारे आहे. एक व्यक्ती खऱ्या रीतीने त्याला योग्य प्रतिसाद कसा देऊ शकतो, तर तो केवळ देवाच्या आत्म्याद्वारे नाही का. कारण आपण स्वतःहून काहीच करू शकत नाही. आपण पूर्णपणे मृत आहोत. मृत व्यक्ती काहीच करू शकत नाही. म्हणूनच तारण पूर्णपणे देवाचं आहे. आणि म्हणूनच जी तारलेली लोक आहेत त्यांना तो उद्देशून बोलत आहे पहिली गोष्ट. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र देव पित्याद्वारे पवित्र केलेले असे म्हटलेलं आहे. देव पित्याने पवित्र केलेले आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले पाचारलेले लोक म्हटलेलं आहे. राखून ठेवलेले म्हटलेलं आहे. तर इथं आपल्याला तीन गोष्टी पाहायला भेटतील. एक तर राखून ठेवलेले हा जो शब्द आहे तो आपल्याला देवाच्या महान विशेष करून निवडीबद्दल सुद्धा आठवण करून देतो. देवाची सार्वभौम निवड की जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने त्याच्या पुत्रासाठी काहींना राखून ठेवलेला आहे, निवडून ठेवलेला आहे. बरोबर. आणि त्यांना आपल्याला पाहायला भेटतो योग्य वेळी तो तारतो. आणि अगदी सत्य आहे. आणि त्याबद्दलच आपल्याला पाहायला भेटतं की देवपित्याने पवित्र केलेले म्हटलेलं आहे. वेगळं करणं, पवित्र करणं म्हणजे काय, याचा अर्थ काय, वेगळे केलेले, जगापासून वेगळे केलेले, देवासाठी वेगळे केलेले. आणि पुढे काय, ख्रिस्त येशूमध्ये राखलेले. ती सुरक्षितता पण दाखवत आहे की तो ख्रिस्त आमचा रक्षक आहे, आमचा तो पालक आहे नाही का. तो आमचा पुरवठा करणारा तो आहे. तर वचन एक मध्येच आपल्याला अनेक महत्वाचे मोल समजून येतील नाही का. आणि पुढे वचन दोन मध्ये काय सांगितलंय, दया, शांती व प्रीती तुम्हाला विपुल मिळत म्हटलेला आहे. ते फक्त तो असं म्हणत नाही की तुम्हाला कृपा व शांती असो, जसा पॉल म्हणतो नाही का. पण इथं याची ही इच्छा आहे यहूदाची की तुम्हाला दया, शांती आणि प्रीती ही विपुल मिळत म्हटलेलं आहे. का त्याची विपुल गरज आहे आपल्याला, कारण आपल्याला माहित आहे की दया नेहमी याची आठवण करून देतं आपल्याला की आम्ही ज्याच्यासाठी पात्र होतो ते आम्हाला दिलेलं नाही. आम्ही नरकास, आम्ही जीवनास परके झालेलो होतो आणि आम्ही तर नाशास पात्र होतो. देवाचा क्रोध आमच्यावर भडकावा आणि देवाने आम्हाला नष्ट करावं त्याच्यासाठी आम्ही पात्र होतो. परंतु देवाने ते आम्हाला दिलं नाही, नाही का. तर देवाने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आमचा स्वतः सोबत समेट घडून आणलेला आहे. आणि आम्ही जरी त्याचे शत्रू होतो एकेकाळी, तरी सुद्धा पुत्रामध्ये त्याने त्याची लेकरं म्हणून आम्हाला दत्तक नाही का घेतलेलं आहे मोलाने त्याच्या रक्ताद्वारे ख्रिस्ताच्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं हे आम्हाला देवाच्या प्रीतीचं प्रदर्शन त्यामध्ये दिसून येतं. देवाच्या प्रीतीने हे आपल्याला पाहायला भेटतं, त्याचं प्रदर्शन त्या वधस्तंभावर आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस यहूदा इथं प्रीतीबद्दल सुद्धा बोलत आहे, तर जर तुम्ही संदर्भ पाहिला तर दया, शांती आणि प्रीती ह्या तीन अशा गोष्टी आहेत ज्या खोट्या शिक्षकांच्या विरुद्ध असणारं चरित्र दाखवणार आहेत. कारण त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी नाहीत. परंतु एक विश्वासणाऱ्या नात्याने आपल्यावर जे गोष्ट देवाने आपल्या जीवनात केलेल्या आहेत ते आपल्या जीवनातून सुद्धा दिसून येतात. देवाने आपल्यावर दया दाखवली, ख्रिस्तामध्ये आपला समेट घडून आलेला आहे. देवाच्या प्रीतीचं प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे ख्रिस्तामध्ये. देव नेहमी आपल्यावर प्रीती करतो ख्रिस्तामध्ये, नक्कीच. त्याच प्रकारे आपणही त्याने अगोदर आपल्यावर प्रीती केली आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि आपण त्याच्यावर प्रीती करतो त्याचं प्रमाण काय, एकमेकावर प्रीती करणं. बरोबर. आणि तो काय म्हणतो, या गोष्टी विपुल तुम्हाला मिळवत म्हटलेला आहे. तुम्ही प्रीती मध्ये फक्त प्रीती तुमच्यामध्ये असो एवढंच नाही, तर प्रीती ओसंडून वाहू म्हटलेलं आहे. पुढे वचन तीन मध्ये तो येतो हे अभिवादन केल्यानंतर लगेच. आणि इथं तो काय म्हणतो, प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. आता इथं मुख्य उद्देश जो आहे या पत्राचा, मुख्य गाभा किंवा सूत्रवचन आपण म्हणू शकतो,
ते आपल्याला इथं पाहायला भेटेल. विश्वासाचं समर्थन करण्यासाठी तो आवाहन करत आहे. पुष्कळ वेळा, पुष्कळ वेळा विश्वासणारे म्हणून इथं आपण पडतो. पुष्कळ वेळा आपल्याला काय होतं माहिती आहे का, की जे देवाचं वचन सांगत आहे त्या गोष्टीबद्दल आम्हाला जाणीव आहे, वचन काय सांगतं. पण तरी सुद्धा कोणीतरी येतं आणि काहीतरी वेगळं शिकवतं आणि ते आमच्या मनाला जरा समाधानकारक वाटतं नाही का. कारण तिथं आम्हाला टोचणी लागत नाही. तिथं आम्हाला सुधारण्यासाठी कोणताही नाही का ते वचन आम्हाला बोलत नाही. पण तिथं आमच्या मनाला जरा समाधान वाटतं. आमच्या कानाची इच्छा तिथं पूर्ण होते नाही का. आणि ते ऐकायला इतकं आमच्या हृदयाला ते भिडतं आणि इतकं चांगलं वाटतं की आम्ही हे विसरून जातो की आम्हाला सत्य काय शिकवलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये प्रगट झालेलं सत्य त्याच्याशी चिटकून राहण्यापेक्षा इथं आम्हाला फार आनंद घ्यायला आम्ही शिकतो नाही का. आणि तिथं मात्र आपण काय करतो, कुठं ना कुठं त्या असत्याशी आपण काय करतो, आनंद करायला लागतो. आणि हे भयंकर भयंकर गोष्ट आहे. किंवा पुष्कळदा अशा गोष्टी समोर येत असताना सुद्धा आम्हाला माहित आहे, पण आम्ही आमचे कान बंद करतो आणि आम्ही शांत बसतो. ठीक आहे, तो तो करतो, तो त्याचं फेडेल नाही का. पण देवाच्या वचनाबद्दल, त्याच्या सत्याबद्दल आपण कधीच शांत बसू नाही शकत. आपण स्पष्टपणे जिथं कुठं देवाचं वचन आपल्या समोर येत असताना जर चुकीच्या पद्धतीने येत आहे, तर तिथं आपल्याला ठामपणे सत्याच्या बाजूने उभं राहण्यास, देवाच्या वचनाचं जे समर्थन आहे ते करण्यास आपण शिकलं पाहिजे. आणि यहोदाची तीच इच्छा आहे. यहोदा त्याबद्दलच बोलत आहे. कारण तो विश्वासाचं समर्थन करण्याबद्दल बोलत आहे. प्रियजनो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला ओढ होती म्हटलेला आहे. तो म्हणतो मला, माझ्या डोक्यात होतं मी तुम्हाला तारणाबद्दल लिहावं म्हटलेलं आहे. कोणत्या? सामायिक म्हटलेलं आहे. लिहिण्याची ओढ होती, पण काहीतरी घडलेलं आहे. येहुदा समोर काहीतरी अशी बातमी आलेली आहे ज्यामुळं तो म्हणतो की नाही, मला हे नको लिहायला. याच्यापेक्षा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक आहे, ती म्हणजे काय, ती मला लिहायला पाहिजे. आणि ती म्हणजे जो विश्वास आपल्या हाती देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल लिहायला पाहिजे. येहुदाचं पत्र विशेष करून आपल्याला पाहायला भेटते एक प्रवचनासारखं आहे. त्यामध्ये येहुदाने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला धोका आणणारे जे धोकादायक रीतिरिवाज आहे किंवा जे तत्व आहेत त्यांच्या विरुद्ध उपदेश केलेला आहे. फार गंभीर असे प्रश्न होते आणि ते प्रश्न यहोदाने फार गंभीरपणे हाताळलेले आहेत. फार अद्भुत रीतीने त्याने इथं अनेक गोष्टींचा उलगडा दिलेला आहे. यहोदा इथं पवित्र आत्म्याप्रती संवेदनशील होता, याचा आपल्याला नक्कीच आनंद होतो आणि आपण त्याबद्दल फार गंभीर आहोत. आणि विशेष करून एक विश्वासणारा एक ख्रिस्ती नेत्याने एका विशिष्ट मंडळीला लिहिलेलं एक साधं पत्र जरी असलं तरी त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्याने लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच एक मौल्यवान असं साधन ते बनलेलं आहे. आणि हे पहिल्या शतकात जितकं मोलाचं, जितकं महत्वाचं ते होतं, तितकंच आज आपल्या काळात सुद्धा महत्वाचं आहे. कारण आज देखील अशा गोष्टी आपल्या समोर आहेत आणि अनेक विश्वासणाऱ्यांना इथं कान उघडणी करणं गरजेचं आहे. या गोष्टींबद्दल स्पष्ट रीतीने बोलणं गरजेचं आहे. स्पष्ट रीतीने सांगणं गरजेचं आहे की तू इथं सत्य काय आहे तिथं तू उभं राहायला पाहिजे. आता सामायिक तारण का बरं तो म्हणतो आणि कशाला तो उद्देशून म्हणत आहे? याचा अर्थ असा नाही की आपलं तारण जे आहे ते स्वस्त आहे नाही का, ते फुकट किंवा सॉरी फारच स्वस्त कमी दर्जाचं आहे असं त्याच्या मागचा उद्देश नाहीये. तर सामायिक तारण तो एका दृष्टीने बोलत आहे की निवडलेल्या लोकांबद्दल तो बोलतो, समुदायाबद्दल तो बोलतो. तो म्हणतो की सामायिक म्हणजे काय, की हे असं तारण आहे जे देवाकडून आहे. ते तारण कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही नाही का. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष. कारण जर तुम्ही करिंथ करासपत्र, मला असं वाटतं की रोम करासपत्रामध्ये कुठेतरी पौल स्वतः आपल्याला हेच म्हणतो की आपला एकाच आत्म्यात बाप्तिस्मा झालेला आहे म्हणे. तर तो काय म्हणतो की अ, गरीब असो किंवा श्रीमंत असो म्हणे नाही का, दास दास असो किंवा
स्वतंत्र असो, कुणी असो, आपल्याला एकाच आत्म्यात बाप्तिस्मा मिळालेला आहे. आपण एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत आपण, बरोबर. तर सामायिक तारणाचा अर्थ हाच आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवाने तारणासाठी एकच मार्ग दिलेला आहे. तिथं वेगवेगळे मार्ग नाही. देव श्रीमंत व्यक्तीला वेगळ्या प्रकारे तारतो, गरीब व्यक्तीला वेगळ्या प्रकारे तारतो, स्त्रीला वेगळ्या प्रकारे, पुरुषाला वेगळ्या प्रकारे, असं बिलकुल नाही. तारण प्रत्येकासाठी एकाच मार्गाने दिलेलं आहे. एकच सुवार्ता प्रत्येकासाठी तारण्यास समर्थ आहे. देवाचं सामर्थ्य ते आहे. तिथं कुठेही गरीब आणि श्रीमंत हा भेदच नाहीये. देव त्या दरिद्री लाजराला तारू शकतो आणि त्याला कवटाळू शकतो, तितकंच तो त्या निकोदेमेस नावाच्या त्या धार्मिक पुढाऱ्याला आणि चांगल्या सन्मानित व्यक्तीला सुद्धा तारतो. तर तिथं कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तो त्या लाजाराकडे खालच्या दर्जानं पाहणार नाही, वेगळ्या मार्गाने त्याला नाही तारलेलं, बरोबर. तर तेच आहे सत्य, सुवार्तेचं सत्य आहे की आपण एकाच मार्गाने तारले गेलेलो, तर आपल्याला एकच आत्मा आपल्याला देण्यात आले, एकाच सुवार्तेचा प्रभाव आपल्यावर आहे, एकच आपला तारणार आहे, आपला मध्यस्थ एकच आहे, आपला मस्तक एक आहे, बरोबर. आपला प्रभू एक आहे. एकाच आत्म्याने आपण संचलित झालेलो आहोत. तर हे सत्य आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं पुढे. ह्याच वचनामध्ये काय सांगितलं की एकदाचा पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. काय महत्वाचं, तो सामायिक तारणाबद्दल बोलणार होता, पण तो म्हणतो की मला आता अगत्य याचं वाटत आहे की एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास आहे, त्याचं समर्थन करण्यासंबंधीचा बोध कर लिहून तुम्हाला पाठव. हे महत्वाचं आहे, सगळ्यात मोलाचं आहे, हे सगळ्यात प्रथम कार्य मला वाटत आहे की जे तुम्हाला समजायला पाहिजे. योधा म्हणत आहे आणि इथं समर्थन हा जो शब्द आहे ना, खरं तर जर मूळ जर तुम्ही शब्द पाहिला तर लढणं नाही का, लढाई करणं, त्याबद्दलचा तो शब्द आहे. आणि हा शब्द जो आहे ना, खरं तर कुस्तीच्या जगतातून आलेला आहे. की जसं त्या मैदानामध्ये ते जे दोन जे मल्ल आहेत, ते ज्या प्रकारे पूर्ण आपला नाही का आपली ताकद लावून ते काय करतात, ए- त्या समोरच्या त्या व्यक्तीला पाडण्याचा, त्याला हरवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये मग त्यांना वेदनेला पण सामोरं जावं लागतं नाही का. तशा प्रकारचा तो शब्द आहे की वेदना अनुभवणं नाही का, लढणं, कठोर मेहनती काम करणं, अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि हा शब्द जो आहे ना, तो काय म्हणत आहे की समर्थन करण्यासंबंधीचा नाही का. अ, तो भूतकाळात ते लिहित नाही, तर वर्तमान काळात तो मांडत आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे ते संघर्षाने भरलेलं आहे. ख्रिस्ती संघर्ष हा सतत चालणार आहे. आपण हे युद्ध जोपर्यंत आपला प्रभू येत नाही पुन्हा, आपण या भूतलावर आहोत, तोपर्यंत आपल्याला यातून जायचं आहे, या संघर्षातून जायचं आहे नाही का. आणि म्हणून या स्थितीमध्ये आपल्याला जो विश्वास आपल्या हवाली करण्यात आलेला आहे, तो मौल्यवान आहे आणि त्याच्यासाठी आपण लढायला शिकलो पाहिजे म्हटलेलं आहे. आता बघा, उदाहरणार्थ जर तुम्ही आर्ट गॅलरी पाहिली नाही का, तिथं जर तुम्ही गेला आणि तिथं कोणत्याही प्रकारचं रक्षक किंवा सुरक्षा यंत्रणा जर नसल, तर तुम्ही एकच निष्कर्ष काढाल की अरे त्या गॅलरीत काहीच असं मौल्यवान नाहीये. पण जर एखाद्या ठिकाणी जर काही मौल्यवान असेल, तर तिथं पुष्कळ नाही का काय असतं, सुरक्षा असते नाही का. तिथं रक्षक उभे असतात आजूबाजूला. तुम्ही बघा, एखादा मोठा हिरा किंवा काय असेल नाही का, किंवा इतर कोणत्या ठिकाणी जर अशी काही मौल्यवान गोष्ट असेल, तर तिथं आजूबाजूला तुम्हाला खूप सुरक्षा रक्षक पाहायला भेटतील, कारण आतमध्ये काहीतरी मौल्यवान आहे. आणि नक्कीच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण केलं जातं, निरुपयोगी वस्तूंचं नाही, बरोबर की नाही. तर तशाच प्रकारे इथं ज्यावेळेस यहूदा बोलतो नाही का की हा जो विश्वास तुमच्या हवाली करण्यात आलेला आहे, नक्कीच ती मौल्यवानता दाखवणार आहे तो शब्द, की किती मौल्यवान हे आहे, ते किती अद्भुत आहे, किती महान ते आहे, ते अधिकारयुक्त आहे, ते गौरवी आहे आणि ते तुमच्या हवाली करण्यात आलेलं आहे.
आणि तो खजाना आहे ज्याचं रक्षण तुम्हाला करायचं आहे, समर्थन करायचं तुम्हाला. तो म्हणतो की त्याचं समर्थन करण्यास संबंधी बोध तुम्हाला. आता इथं तुम्ही हा शब्दावर जोर दिलेला नाही का, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की यहूदाला हे सांगायचं की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे काम आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे, नाही का. सत्य जे पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेलं आहे त्याची साक्ष देणं, आणि विशेष करून कशा प्रकारे आपण या विश्वासाच्या लढाईत सहभागी होतो, कशा प्रकारे आपण अ, याचं समर्थन करू शकतो. तर मग नक्कीच अगदी प्रखरतेने साक्ष देतो आपण, कदाचित सुवार्ता पत्रिके वाटण्याद्वारे, किंवा जे विश्वासू लोक आहेत जे ख्रिस्तासाठी लोकांना प्रशिक्षित करत आहेत किंवा प्रशिक्षण देणं त्याद्वारे, किंवा देवाच्या वचनाचा जे सन्मान करत आहेत देवाचे सेवक, त्यांच्या हातांना बळ देणं, पालकांच्या हाताला बळ देणं, त्याद्वारे म्हणजे या सकारात्मक रीतीने आपण त्या विश्वासासाठी लढतोय. अशा प्रकारे समजा मी स्वतःहून सुवार्ता प्रसारात जाऊ शकत नाही, परंतु कशा प्रकारे मी मागे राहून त्याच्यासाठी सहाय्य करेल, कदाचित मी प्रार्थना करेल, कदाचित त्या कार्यासाठी मी आर्थिक रीतीने पाठबळ पुरवेल, नाही का. कदाचित मी काय करेल, मी सुवार्ता पत्रके वाटत आहे त्याद्वारे कदाचित मी प्रशिक्षण देतो, नाही का. अ, मग वेगवेगळ्या प्रकारे सकारात्मक रीतीने अशा प्रकारे आपण त्या विश्वासाच्या लढाईत कार्य करताना दिसतो, आवेशपूर्ण, नाही का. पण इथं अनेक मंडळ्या थंडावलेल्या आपल्याला दिसतात, पुष्कळ वेळा, नाही का. फार फार कमी असे आहेत की जे या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात, नाही का. आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता नकारात्मक अर्थाने जेव्हा आपण खोट्या शिक्षकांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणं नाकारतो, नाही का, आपण त्यांना नाकारतो, त्यांना आपण जवळही उभं करत नाही, त्यांच्याबद्दल आपण फार गांभीर्याने वाढतो, तेव्हा सुद्धा एक विश्वासाची लढाई आहे, नाही का. आणखी पुढे जाऊन सकारात्मक अर्थाने जेव्हा आपण देवाच्या सत्याच्या विश्वासू शिक्षकांना पाठिंबा देतो, नाही का, एकीकडे खोट्या शिक्षकांना आपण त्यांचा नकार करतो, नाही का, तर दुसरीकडे जे सत्याचं शिक्षण देणार आहे त्यांना आपण पाठिंबा देतो, प्रोत्साहित करतो, तेव्हा देखील आपण विश्वासासाठी लढत आहोत. व्यवहारिक अर्थाने कशा प्रकारे आपण यामध्ये त्या विश्वासाच्या लढाईत उभे राहू शकतो, तर मग जेव्हा आपण तडजोड न करता, मी माझ्या कामावर, माझ्या समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, मी जगात बाहेर इकडं तिकडं फिरत असताना माझं जीवन मी कसं जगतो, नाही का. मी तिकडे गेल्यानंतर त्या प्रकारे होतो का, मी ज्या प्रकारे जगत आहे काय ते जगणं, हे जे तत्व आहे ख्रिस्ती तत्व, ख्रिस्ती विश्वास, त्याला डाग आणणार आहे का. जर मी त्याला डाग आणतोय, तर मी तिथं काय होत आहे, तिथं मी खऱ्या रीतीने विश्वासासाठी लढत नाही, तर व्यवहारिक अर्थाने आम्ही तडजोड न करता जगणं, नाही का. अरे जगाच्या भीतीने मग मी, जाऊ दे काय होतं ते केल्यानंतर, क्षमा मागू परत देवाला, नाही का. आणि चला आता काय करणार आहे, इतकं लोक आहेत, तर मग अ, वेगवेगळ्या प्रकारे मग जगाच्या चालीरीती आणि मग ह्या सर्व गोष्टींच्या मागे आपण जातो, तर ते पण भयंकर आहे, नाही का. तर तसं तसं न करता, नाही का, तडजोड करणं म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की आपण याच्याशी आणि त्याच्याशी पण, नाही का, काय करतो, सलोखा करण्याचा प्रयत्न करतो, हे पण भयंकर आहे. पण तसं न करता जगणं, त्याद्वारे सुद्धा आपण विश्वासासाठी लढतोय दाखवलेलं. त्यानंतर विश्वासू मिशनरी आणि प्रचारक, विश्वासासाठी सुद्धा ते आवेशपूर्वक ते लढतात, नाही का. पण त्याच पलीकडे संडे स्कूल जे शिक्षक आहेत, किंवा घरगुती गटाचा नेता आहे, किंवा घरामध्ये तुम्ही एकमेकांशी बोलता, किंवा आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजविता, तुमच्या जीवनातून ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचं गौरव ते पाहतात, तिथं सुद्धा तुमच्या विश्वासाची लढाई तिथं सुद्धा दिसून येते, नाही का. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो की प्रत्येकाने सुवार्तेसाठी लढलं पाहिजे, प्रत्येक विश्वासणाऱ्याने. ही अगदी आपण काय म्हणतो की व्यावहारिक रीतीने आपण त्याकडे पाहतो. तरी पुढे काय म्हटलं की हा जो विश्वास आहे तो एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला आहे, त्याचं समर्थन करण्याबद्दल बोलले. आता विश्वास,
तर हा विश्वास तारणदायी विश्वासाबद्दल नाहीये. कारण तो म्हणतो की मला त्याबद्दल बोलायचं होतं तुम्हाला, पण नाही, त्याच्यापेक्षा मोलाचं काय आहे ते मी पुढे बोलत आहे. कारण तुम्ही तर तारलेल्या, तुम्ही निवडलेल्या, तुम्ही विश्वासणारे लोक आहात. आता विश्वासणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं काय आहे, तर जो एकदाचाच पवित्र जनांच्या हवाले केलेला जो विश्वास आहे. कारण तारणदायी विश्वास हा पवित्र जनांच्या हवाली केलेला नाहीये. तारणदायी विश्वास हा वैयक्तिक जीवनाचा अनुभव आहे. देवाच्या कृपेचं ते, कृपेने एका पापी भ्रष्ट व्यक्तीवर दिलेलं, किंवा देवाचं ते बक्षीस आहे, ते दान आहे. तारणदायी विश्वास त्याच्या कृपेने, त्या आपल्या कोणत्याही कुवतीवर, आपल्या कोणत्याही नाही का प्रयत्नावर ते आपल्याला मिळालेलं नाही, नाही का. पण हा जो विश्वास आहे हा पवित्र जनांच्या हवाली केलेला आहे म्हटलेला, नाही का. आणि विश्वास इथं कोणत्या अर्थाने बरं, सुवार्तीची सत्य जे आहेत त्याबद्दल आहे. जे खरे ख्रिस्ती सामान्यपणे मानतात त्या सत्यांबद्दल आहे, की ते सत्य आम्ही दृढ धरून राहावे. त्या सत्यासाठी आम्ही नित्य झटणारा असावं, नाही का. त्या सत्यामध्ये आम्ही नेहमी नेहमी दृढ राहावं. मंडळीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सत्यांवर वारंवार डाग पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ जर आपण तिसऱ्या शतकाबद्दल पाहिलं, तर जिथं एरेस नावाचा व्यक्ती, जे आपण नायसिन क्रीड मध्ये आपण अभ्यासत आहोत, नाही का, आपल्या बायबल अभ्यासामध्ये, जिथं त्याने ख्रिस्ताबद्दल पाखंडी मत मांडलं की अरे तो खरंच देहधारी तो नव्हता. त्यासोबतच त्याने आणखी एक मत मांडलं की तो सार्वकालिक पुत्र नाही. तो सार्वकालिक पुत्र नाही, तर तो निर्मित आहे. तो छोटा देव आहे, नाही का. आणि बघा आता हे पाखंडी मत आहे, हे अगदी चुकीचं आहे. आणि मग आपल्या हवाली काय करण्यात आलेलं आहे? देवाचं वचन आहे, तिथं आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्ताबद्दल सांगितलं की तो गौरवी देव, ज्याने सर्व काही निर्माण केलं, ज्याच्यामध्ये देवपणाची पूर्णता वसते, नाही का, तो देव देहधारी झालेला आहे. मग अशा प्रकारे ही सामान्य अगदी पायाभूत तत्वे आहेत. तर एक देव आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल. कोणी म्हणेल की ओनली जीसस, कोणी म्हणेल की यहोवा केवळ, कोणी म्हणेल की केवळ पवित्र आत्मा, नाही का. तर मग इथं आपल्याला पाहायला भेटतं की आपण सत्यासाठी नेहमी झगडणं गरजेचं आहे. देवाच्या वचनात आपण राहणं गरजेचं आहे. हा विश्वास एकदाचाच दिलेला आहे, म्हटलेला आहे, सोपवलेला आहे. म्हणून हेच लक्षात घ्या की यातून आपल्याला पवित्र शास्त्राची अंतिमता पाहायला भेटते. पवित्र शास्त्राचा आपल्याला काय म्हणू शकतो की पवित्र शास्त्र जे आहे देवाचं वचन, ज्यामध्ये देवाची सर्व सत्य प्रगट केलेली आहेत, आपल्या विश्वासाची सत्य त्यामध्ये आहेत, ते एकदाच आपल्याला देण्यात आलेले आहेत. ते पूर्ण प्रगटीकरण आहे देवाचं, आणि ते पुरेसं आहे आपल्यासाठी. ते अंतिम प्रगटीकरण आहे, जे आपल्याला पाहायला भेटतं की प्रेषितांद्वारे आणि संदिष्टांद्वारे एकदाच त्याने दिलं आपल्याला. कारण इफिस 2:20 मध्ये काय सांगितलं की तुम्ही कसे म्हणे, प्रेषितांच्या आणि संदेष्टांच्या पायावर रचल्या गेलेल्यात म्हटलेलं आहे. तर त्यांनी पाया भरणीचं काम अगोदरच केलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की याच शिक्षणावर आपण आधारलेलो आहोत. हे सत्य आजही आपल्यासाठी तितकेच मोलाचे आहे. देव आजही ह्या सत्यांद्वारे आपल्याशी बोलतो, कारण हे देवाचं अंतिम आणि अधिकारयुक्त प्रगटीकरण आहे. हे आपल्या जीवनासाठी पुरेसं आहे. म्हणून अतिरिक्त प्रगटीकरणाची मागणी करणं, मला स्वप्नात परत देवाने बोलावं याची मागणी करणं, दृष्टांत देवाने दाखवावेत आम्हाला काहीतरी याची मागणी करणं, म्हणजे आम्ही काय सांगत आहोत की देवा तुझं वचन आमच्यासाठी पुरेसं नाही, तो आम्हाला आणखी दे, आम्ही अतृप्त आहोत. परंतु देवबाप म्हणेल की अरे तुमच्या समोर जे वचन आहे, तुम्ही पूर्ण आयुष्य घालवलं तरी तुमच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे. त्यामध्ये जा, त्याद्वारे मी तुमच्याशी बोलत आहे. कारण ह्या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोललेला आहे म्हटलेला, नाही का. तर नक्कीच या अधिकारयुक्त वचनाद्वारे देव आपल्याशी बोलतो. ख्रिस्ताला नेहमी तो आपल्याला तो प्रगट करतो नेहमी. आणि म्हणून त्याबद्दल आपण अगदी स्पष्ट, अगदी समजून घेणं गरजेचं आहे. तो एकदाचाच हवाली केलेला आहे, कायमचा म्हटलेला आहे, कायमचा तो सोपविलेला आहे. आणि म्हणून आपल्या भावना काय म्हणतात, माझं हृदय कुठं पळतं, नाही का, ते महत्वाचं नाही मला. विज्ञान,
किंवा जगातील सर्व तत्वज्ञान हे नाही महत्वाचं. बायबल काय सांगत आहे त्याच्या पलीकड मी काहीच ऐकणार नाही. मग तिथं किती मोठा चमत्कार घडला तरी बायबल जर ते नाकारत आहे, तर मला ते नाकारायलाच पाहिजे. जर माझ्यासमोर एखादा मृत व्यक्ती जिवंत होऊन येतोय आणि मला बायबलमध्ये पाहायला भेटतंय की अरे ह्या गोष्टी तर कुठं अशा प्रकारे आढळत नाही, आणि त्या चमत्काराद्वारे काहीतरी चुकीचं शिकवण देण्यात येत आहे, नाही ते मी मान्य नाही करू शकणार, नाही का? उदाहरणार्थ पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय की देवाला कुणी कधीच पाहिलं नाही, पण जो एकुलता एक त्याच्या पुत्र त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलेला आहे. आणि कोणीतरी येऊन मला म्हणेल की मी देवाला पाहिलं, नाही मी कसं आम्ही कसं त्याला मान्यता देऊ शकू, नाही का? पेत्र स्वतः म्हणतो की आम्ही त्याचे आमच्या नेत्रांनी ते वैभव आम्ही पाहिलं म्हणे, परंतु अधिक निश्चित असं संदिष्टांचं वचन आमच्याकडे आहे म्हणे, आणि त्याकडे आम्ही लक्ष द्यावं म्हटलेलं आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. मला असं वाटतं दुसऱ्या पेत्रामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? तर देवाचं वचन आपल्यासाठी अंतिम अधिकार आहे, आणि म्हणून त्याकडे आम्ही लक्ष द्यावं. पण हे खोटे शिक्षक जे होते ते त्याच ख्रिस्ताच्या सुवार्तेला ते त्याचा विपर्यास करत होते. म्हणूनच वचन 4 मध्ये म्हटलं, कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात. किती भयावह, किती भयंकर ही गोष्ट आहे. देवाच्या कृपेचा विपर्यास करून कामातुरपणाचं स्वरूप आणणं, आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. पाहिलं किती भयंकर आहे. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली या विशिष्ट माणसांचं एक भविष्य इथे सांगितलेलं आहे की ते त्यांचा नाश अटळ आहे. त्यांचा न्याय होऊन चुकलेला आहे. हे खोटे शिक्षक ते कितीही चमत्कार करू द्या, ते काहीही करू द्या, परंतु त्यांचा न्याय अटळ आहे म्हटलेला आहे. त्यांना या शिक्षेसाठी नेमलेला आहे. आणि इतकं सांगणं पुरेसं आहे की ते दुष्ट लोक आहेत. ते दुष्ट आहेत कारण ते देवासारखे नाहीत, आणि बाह्य स्वरूपाचा ते विचार करणार आहेत. ते देवाला दुर्लक्षित करतात, देवाचा नाकार करतात, ख्रिस्ताला ते नाकारणारे आहेत, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच कदाचित ते कोण आहेत आपल्याला कळत नाही, पण देवाला माहित आहे. कारण देवाने पूर्वीच त्यांना नेमून ठेवलेल्या दंडासाठी म्हटलेलं आहे. देवाला माहित आहे त्याचे कोण आहेत, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते विश्वासणाऱ्यांपासून जरी लपलेले असले तरी देवाने त्यांची शिक्षा फार पूर्वीपासून निश्चित केलेली आहे. त्यांचा न्याय निश्चित आहे. आणि म्हणूनच जे सत्य आहे ते शेवटी जिंकतं, नाही का? आणि म्हणूनच सत्याच्याच बाजूने आपण नेहमी असणं गरजेचं आहे. तो म्हणतो की कित्येक माणसं चोरून आत शिरले आहेत. अशाच प्रकारचं शब्द तुम्हाला रचना प्रभूच्या बोलण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. योहान 10व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की जे म्हणे मेंढपाळ नाहीत म्हणे ते काय म्हणतात, दुसऱ्या दरवाजाने आत शिरतात म्हणे. ते चोर लुटारू आहेत म्हणे, ते मेंढरांचा घात करतात म्हटलेलं आहे, बरोबर? आणि पॉल सुद्धा तशाच प्रकारचे वचन बोलतो, आणि तशाच प्रकारची भाषा यहूदा पण वापरत आहे. ते शिरले आहेत म्हणे माणसं. कशी? फार भयंकर धोकादायक ही गोष्ट आहे, ज्याला आपण कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही. अशा गोष्टी आम्हाला ऐकायला भेटतात, नाही का? खोटा शिक्षक डायरेक्ट यहूदा त्यांना म्हणतो, नाही का? हे विशिष्ट माणसं इतरांपेक्षा अधिक बायबल निष्ठ असल्याचा दावा करतील, नाही का? आम्हाला माहिती आहे, बघा हे बा हे वचन सांगतंय, अरे बघा हे बा हे इथं सांगितलंय बघा वचन, हे इथं सांगत आहे वचन, अरे इथं हे हे काय इकडं सांगितलंय वचन, इथं सांगितलंय बरोबर, बघा देवाचं वचन सांगत आहे, असं करायला पाहिजे आपण. हे बघ इथं असं वचन सांगितलंय. ते फार बायबल निष्ठ असल्याचा दावा करत असतील, पण ते चोर पावलांनी आत शिरलेले आहेत. चोर पावलाने आत शिरणं कशा प्रकारे आहे? बाजूच्या दरवाजाने गपचूप सरकणं, आणि नक्कीच चोर पावलाने आत शिरणं हे चांगल्यासाठी नाही, तर घात करण्यासाठी आहे. आणि म्हणून स्पर्जन म्हणतात की पहा, सैतानाला चांगले माहित आहे की चर्चमधील म्हणजे मंडळीमधील तो एक सैतान त्याच्या हद्दीबाहेरील हजारो सैतानांपेक्षा जास्त नुकसान करू शकतो म्हणले. किती भयंकर आहे! सत्याशी, भयंकर सत्याला
नाही का काय करणं, विरूप करणं. आणि पुढं काय सांगितलंय, ती अभक्तीने वागणारी माणसं आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात. इथं व्यभिचार हा शब्द आहे, कामातुरपणाचं स्वरूप. या मागची कल्पना काय माहितीये का? व्यभिचार किंवा कामातुरपणा जर आपण पाहिलं ना, तर लाज न बाळगता कोणत्याही विवेक बुद्धीशिवाय किंवा सभ्यतेशिवाय केले जाणारं पाप. आणि विशेष करून हा शब्द लैंगिक अनैतिकते सारख्या कामुक पापांच्या संबंधात वापरला जातो नाही का. पण त्यासोबतच जेव्हा सत्य नाकारलं जातं, लाज न बाळगता खोटेपणा शिकवला जातो, तेव्हा तो धाडसी जो आहे तो बायबल विरोधी शिकवणीच्या अर्थाने वापरला गेलेला हा शब्द आहे, की हे भयंकर गोष्ट आहे. पहा, त्या दोन्ही कल्पना यहूदाने इथं मांडलेल्या आहेत, त्याच्या मनात त्या असाव्यात. कारण पत्राच्या उर्वरित भागामध्ये त्याने ह्याच गोष्टी ज्या आहेत पुढे हाताळलेल्या आहेत, की विशिष्ट माणसांना नैतिक समस्या आणि सैद्धांतिक समस्या दोन्ही होत्या नाही का. आणि म्हणून तो बोलतो. आणि म्हणूनच यहूदाचे जे शब्द आहेत ते दर्शवतात की ते कृपेचा विपर्यास करणारे आहेत. आणि हा धोका आहे, धोका आहे नाही का. काही लोक देवाच्या कृपेचे सत्य घेऊन देवाच्या कृपेला जणू काय त्या का कामातुरपणासारखं ते बनवतात नाही का. किती भयंकर ही गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की देवाच्या कृपेच्या संदेशात काही चुकीचं किंवा धोकादायक आहे, नाही, आपल्याला माहित आहे. पण मानवी हृदय किती भ्रष्ट आहे, जे देवाच्या कृपेचा विपर्यास करणार आहे. भयंकर नाही का. म्हणूनच पॉल, मला असं वाटतं रोमकरास पत्रामध्ये म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आपण पाप करत राहावं काय. बरोबर की नाही. तिथे एक सुंदर उदाहरण पाहायला भेटतं. कारण लोकांना हे वाटत होतं की काय नाही, देवाची कृपा आहे, देव आपल्यावर कृपा करतो, मग काय प्रॉब्लेम, पाप केलं तरी काय नाही, कारण देव आम्हाला कृपा करतो ना. नाही, पॉल म्हणतो कृपा वाढावी म्हणून पाप करत राहावं काय नाही. पुढे सांगितलंय वचन 4 मध्ये, आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते काय करतात, नाकारतात. विशिष्ट माणसं प्रभू येशू ख्रिस्ताचा ते नाकार करणार आहे. येशूने स्वतःबद्दल जे सांगितलंय ते ओळखण्यास ते नाकार देतात. त्यामुळं देवपिता कोण आहे याचाही ते नाकार करतात नाही का. ही माणसं एकमेव प्रभू जो देवाचा, विशेषतः गौरवी देवाचा ते नाकार करणार आहे नाही का. आपल्या दुष्ट जीवनाने, विधर्मी चुकीच्या तत्वांनी ते नाकारतात. बरोबर की नाही. देवापासून ते दूर जाणार आहेत. आणि मग पुढे अध्याय 1 आणि वचन 5 ते 19 मध्ये हा पहिला भाग, जिथं तो आता खोट्या शिक्षकांपासून सावध राहण्याबद्दल तो बोलतो. आता येहुदाला, या मंडळीला हे समजावून सांगायचं आहे की या शिक्षकांचं आगमन काही अनपेक्षित नाही नाही का. तो त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्याबद्दलच्या एका मोठ्या इशाऱ्याकडे वळतो नाही का. तो जुन्या करारातील उदाहरणांचे उदाहरणं घेऊन तो या गोष्टी बोलतो. आणि ते उदाहरणं जे आहेत ना, दोन भागामध्ये विभागलेले आहेत. आणि त्या दोन भागामध्ये प्रत्येकी तीन तीन उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील, जर तुम्ही वचन 5 पासून जर पुढे गेले तर. आणि तिथं आपल्याला देवाचा जो न्याय आहे त्या न्यायाबद्दल तो बोलतो, दैवी न्यायाबद्दल बोलतो नाही का. की त्या अरण्यात देवाविरुद्ध बंड करणारे इस्रायल लोकांना नाही का, त्यांना जे हवे होतं ते मिळालं, पण त्यांना त्या वचनदत्त देशात ते प्रवेश करू शकले नाही नाही का. जिथं तो गणना 14चा उल्लेख घेतो. आणि म्हणूनच तो काय म्हणत आहे इथं वचन 5 मध्ये, तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे तरी तुम्हाला याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे, ते हे की प्रभूने मिस्र देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासीन झाले त्यांचा नाश केला म्हटलेला आहे. पाहिलं. मग पुढे तो देवदूतांबद्दल बोलतो वचन 6 मध्ये. तो म्हणतो देवदूतांनी आपलं पद सोडलं म्हटलेलं आहे नाही का, अधिकारपद त्यांनी केलेली बंडखोरपणा. त्यामुळं म्हणे काहींना त्याने काय केलं म्हणे, काहींना त्यांनी त्या दिवसासाठी राखून ठेवलेला आहे म्हटलेलं आहे. अंतिम न्याय. आणि इथं यहूदा जो आहे ना, उत्पत्ती 6चा मला असं वाटतं संदर्भ, त्याचा उल्लेख तो करत असावा. कारण यहुदी ग्रंथामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एनोक नावाचा जो ग्रंथ आहे पहिला, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाचे पुत्र, जे 6व्या अध्यायामध्ये देवाच्या पुत्राबद्दल म्हटलेलं आहे नाही का, ते देवदूतांबद्दल सांगितलं. देवदूतांच्या रूपात ते स्पष्ट केलेले आहे की ज्यांनी देवाविरुद्ध बंड केलं, स्त्रियांशी संबंध ठेवले
आणि त्यानुसार त्यांना न्याय मिळालेला आहे म्हटलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की आणखी एक उदाहरण पुढे तो देतो, ते सदोम गमोराचं आहे, वचन 7 मध्ये. आणि त्यांच्या विनाशाबद्दल तो बोलतो, जिथे हिंसक पुरुषांनी देवदूतांबरोबर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही शेवटच्या ज्या कथा आहेत आपल्याला पाहायला भेटतं की देवाला विरोध करण्याबद्दल ते आहे. आणि म्हणून इथं आपल्याला लैंगिक अनैतिकतेबद्दल पाहायला भेटतं. आणि म्हणूनच भ्रष्ट शिक्षक नेमकं याच गोष्टींसाठी दोषी आहे. अशाच प्रकारचं शिकवण ते सुद्धा लोक देत आहे. आणि म्हणूनच तो ते सुद्धा उदाहरण घेतो आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं की मोशेची जी वसियत आहे, जी यहुदी ग्रंथामधून आणखी एक ग्रंथ मोशेची वसाहत, त्यामधून सुद्धा तो आणखी एक गोष्ट घेतो, ज्याचा उल्लेख आपल्याला अनुवाद 30 ते 34 मध्ये पाहायला भेटतं, जिथं मोशेच्या शेवटच्या दिवसांचं कथन केलेलं आहे नाही का. आणि यहूदाने तोच उल्लेख इथं केलाय की मोशेच्या मरणाबद्दल, की जिथं त्याने सांगितलं की आद्य देवदूत वचन 9 मध्ये, आद्य देवदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरा संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावं एवढेच तो म्हणाला म्हटलेला आहे. तर मोशे मरण पावला नाही का. त्यानंतर काय घडलं, त्याचं त्याचा उल्लेख जे 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 यहुदी जे ग्रंथ आहेत इतर नाही का, त्यामध्ये पाहायला भेटतं. जसं एनोक नावाचं जे ग्रंथ आहे, जसं मोशेची वसियत म्हणून एक ग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यामध्ये ते नमूद केलं आणि त्याचा सुद्धा उल्लेख यहुदा जो आहे तो इथं करतो. आणि विशेष करून यहुदाने उल्लेख केलेल्या या कथानकामध्ये मोशेचं मरण पावला. आणि इथं चांगला देवदूत पाहायला भेटतो मिखाईल. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की सैतानाने त्याच्यावर केलेले आरोप ते खोडून काढत आहे, परंतु मिखाईल अंतिम न्याय केवळ देव करणार आहे. देव तुला पाहून घेईल म्हटलेलं आहे मिखाईलने नाही का तिथं. देव तुला पाहून घेईल म्हटलेलं आहे, नाही का. तर हे अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे जे कथानक आहे फार विचित्र आपल्याला वाटू शकेल, पण यहुदी लोकांसाठी एक इशारा देणारं ते होतं, की भ्रष्ट शिक्षकांचं जे मूळ आहे, त्यांचं वर्तनाचं जे मूळ आहे, तो म्हणतो की अरे सुरुवातीपासून या गोष्टी चालत अगदी त्या पतित देवदूतांमध्ये सुद्धा हेच आपल्याला पाहायला भेटत आहे. अधिकाराविरुद्ध बंडखोरी, लैंगिक अनैतिकता, देवाच्या देवदूतांच्या संदेश वाहकांना नाकारणं नाही का. हे काही नवीन नाही म्हणतो येहुदा, हे अनपेक्षित नाही. म्हणून वाचकांनो तुम्ही लक्षात घ्या की हे नेहमी आपल्याला या युगामध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये आपण देवाच्या सत्य वचनाशी कसं नाही का त्याचं समर्थन करणारं असलं पाहिजे. आणि पुढे जाऊन मग आणखी तो लोकांची ती भ्रष्टता त्याबद्दल बोलतो. त्यानंतर कायनाचं उदाहरण तो पुढे घेतो नाही का. कायनाबद्दल तो बोलतो. आणि मग तो म्हणतो की त्याने आपल्या भावाची हत्या केली, त्याने एक शहर वसवलं आणि तो एक हिंसाचाराचं राज्य तो करत होता. उत्पत्ती 4 मध्ये बलामाचं तो उदाहरण घेतो. इस्रायलला शाप देऊ शकला नाही तो म्हणे, म्हणून त्याने काय केलं, मूर्तीपूजा आणि लैंगिक गैरवर्तनाकडे इस्रायलला आकर्षित केलं. गणना 31चा संदर्भ तो घेतो. आणि पुढे मग लेवीय जे कोरह जे पुत्र आहेत त्यांच्याबद्दल तो बोलतो. मोशे विरुद्ध बंड केलं, त्यामुळं अनेकांसाठी आपत्ती आली आहे. गणना 16चा उल्लेख तो पुढे करतो. आणि मग दुसऱ्या भागामध्ये तो समारोप करत असताना शिक्षकांचं वर्तन पुढे तो दाखवितो, त्यांची प्रतिमा तो दाखवितो. जसं एहेजकेलाचा जो उल्लेख आहे तो करतो की स्वार्थी मेंढपाळाबद्दल एहेजकेल बोलतो, जे स्वतःचं पोट भरण्यासाठी जगत आहेत. तशा प्रकारे हे आहेत यहूदा म्हणतो. नीतीसूत्रे 25:14चा उल्लेख तो इथं करतो, की जसा पाऊस नसलेल्या त्या ढगांसारखे ते आहेत नाही का, त्यांच्यामध्ये कोणतीही सत्यता नाहीये. यशया 57 आणि 20 त्याचा सुद्धा उल्लेख तो करतो की गोंधळलेल्या त्या लाटासारखे ते आहेत म्हणे. आणि त्यांचा स्वार्थ काय म्हणे, प्रभू येशूचं अनुसरण करण्याच्या त्यांच्या दाव्याशी विश्वासघात करणार आहे. ते बिलकुल ख्रिस्ताला स्वीकारत नाही, ख्रिस्ताच्या विरुद्ध ते वागणारे आहेत. आणि मग या इशारांचा समारोप ते दोन दोन प्रकारे तो पुढे करतो नाही का. जसं तुम्ही 14 ते 16 आणि 17 ते 19 मध्ये पाहिलं, त्या दोन भागामध्ये तो करतो. आणि इथं मग आपल्याला पाहायला भेटतं की हा जो संदर्भ आहे तिथं तो वारंवार ह्याच गोष्टी सांगत आहे की खोटे संदेश ते नाही का उभे राहिलेले आहेत है ना. आणि ते चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, त्यांचं वागणं वेगळं आहे.
आणि ते ख्रिस्ताचं सत्य दाबून ठेवणारे आहेत नाही का. पण तुम्ही सत्याच्या बाजूने नेहमी असणं गरजेचं आहे. बरं, मग आपल्याला पाहायला भेटतं की एक महत्वाची गोष्ट ही आहे की जे पवित्र शास्त्राच्या बाहेरचं आहे त्या ग्रंथांचा उल्लेख का बरं यहुदा इथं करत आहे. जसं यहुदी जे ग्रंथ होते इतर एनोक जसं नावाचं, त्यातून त्याने काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि विशेष करून उत्पत्ती 5:21 ते 24 त्या त्या घटनेबद्दलचा तिथं जो उल्लेख करण्यात आला तो सुद्धा त्याने इथं घेतलेला आहे. अनेक अशी वचनं आहेत ज्याचा उल्लेख तो इथं करत आहे आणि प्रभूच्या अंतिम दिवसाबद्दल सुद्धा तो बोलत आहे नाही का. अनेक गोष्टी तो बोलतो. नंतर आपल्याला पाहायला भेटतं की जे प्राचीन इशारे आहेत त्याच्याबद्दल तो बोलत आहे प्रेषितांकडून मिळालेले, की तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या. पेत्र, योहान आणि पौल यांनी नेहमी सांगितलेलं आहे की नाही का, भ्रष्ट शिक्षक उदयास येणार आहेत नाही का, आणि ते चांगल्या त्या सुवार्तेला, त्या उत्तम सुवार्तेला ते विकृत करतील म्हटलेलं आहे. ते तिचा विपर्यास करतील म्हटलेलं आहे. अगोदरच त्याचा त्याचा इशारा त्याने दिलेला आहे त्याबद्दल आपल्याला. त्याबद्दल गलतीकरास पत्र, तिमथ्याला पत्र, पहिली योहान, पेत्र त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं नाही का. तो म्हणतो की तुम्ही त्याबद्दल समजून घ्या. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की वचन 20 ते 25 मध्ये तो म्हणतो की विश्वासासाठी आता कसं लढायचं आहे. म्हणून तो म्हणतो, प्रियजन हो तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीत भीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष माना. तुम्हाला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यास निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहे. तर असा समारोप तो करत आहे. येहुदा त्याच्या या पत्राचा शेवट करत असताना विश्वासासाठी लढणं कशा प्रकारे आहे त्याबद्दल तो बोलतो नाही का. आणि तो काही रूपकांद्वारे पुढे बोलतो. ख्रिस्ताचं समुदाय या नात्याने, देवाची लेकरे या नात्याने, ख्रिस्ताची लोक, त्याला देवाचं मंदिर म्हटलेलं आहे, ख्रिस्ताची मंडळी, जिथं देवाच्या आत्म्याचा वास आहे, देवाचं वास्तव्य आहे, जिथं आपलं मस्तक ख्रिस्त आहे म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तो काय म्हणत आहे 20 पासून पुढे, तो म्हणतो की प्रियजन हो तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा म्हटलेला आहे. तर ती मंदिराची जी बांधणी ना, तशा प्रकारचा इथे शब्द वापरलेला आहे. आणि म्हणूनच आपली बांधणी खऱ्या रीतीने त्या ख्रिस्त जो महान खडक आहे त्याच्यावर करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला जे अनमोल साहित्य दिलेलं आहे देवाने, जे साधन दिलेलं आहे, त्याचं लिखित वचन आपल्याला दिलेलं, त्याचं महान प्रगटीकरण आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्या आध्यात्मिक जीवनाला नेहमी बांधत चाललेलं आहे. त्याच्यावर मुळावत आपण चालतो नाही का, पुढे चालतो. ख्रिस्ताचं जीवन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं मूळ संदेश जो आहे तो त्या सुवार्तेमध्ये पाहायला भेटत आहे. त्या पायावर आपण रचल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून मंडळीने प्रार्थनेमध्ये स्वतःला समर्पित करावं, आज्ञाधारक आपण असावं, देवाच्या प्रीतीला वाहून घेऊन स्वतःला उभं करणार आपण असावं देवाच्या वचनात. आणि जशी ती इमारतीची अखंडता आहे नाही का, एकाला एक जोडलं जातं नाही का, एक एक मजला, एक एक मजला पुढे 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 होत जातो. तशाच प्रकारे नाही का ते घडून यावं नाही का, देवाची स्तुती करून तो या भागाचा काय करतो, समारोप तो करतो नाही का. आता पुढे असा एक आपला प्रश्न उपस्थित होईल की अरे जे काही यहुदी ग्रंथ आहेत जे पवित्र शास्त्राबाहेर आहे त्याचा उल्लेख यहुदाने का केला. जसं येनोक किंवा मोशेची जी वसाहत आहे त्यामधील काही गोष्टी त्याने घेतल्या. जसं मोशेच्या मृत्यूबद्दलचा जो उल्लेख तिथे केला की तिथं सैतानाने अडवलं आणि मग मिखाएल कसं त्याला विरोध केला. अशा ज्या घटना त्याने सांगितल्या त्या कसा का बरं त्याने तसा उल्लेख केला नाही का. ते तर पवित्र शास्त्राचा भाग ते मांडलं नाहीत. नक्कीच हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला की यहुदी संस्कृती धार्मिक ग्रंथामध्ये पूर्णपणे बुडून गेली होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं, त्याचं कुटुंब, सर्व सुरुवातीचे यहुदी लोक जे ख्रिस्ती इब्री बायबल नाही का, तसंच त्या शास्त्रावर ते आधारित, त्यातून प्रेरित अनेक जी पुस्तकं आहेत त्यांनी ती वाचून काढलेली होती नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्र व्यतिरिक्त अनेक अशी पुस्तकं होती जी आपण सुरुवातीला पण शिकलेलं, ज्याला अपोक्रिफा म्हटलेलं आहे. जवळजवळ 14-15 ती पुस्तकं होती इतर, ज्याच्यामध्ये तुम्हाला
ऐतिहासिक भाग पाहायला भेटतो. आपण त्यातून ऐतिहासिक गोष्ट आजही घेतो, नाही का? पण आपण त्याला ईश्वर प्रेरित नाही मानत त्या गोष्टींना, नाही का? पण त्यातील काही घटना तो मुद्दामहून मांडतो आणि त्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की देवाचं वचन किती अद्भुत आहे, नाही का? देवाचं अद्भुत वचन आहे, त्याकडे आपण लक्ष द्यावं. त्याच्यापासून आपण दूर जाऊ नये, नाही का? आपण आपले कृती आपल्या विश्वासाचं ते सूचक आहे. त्या कृतीतून आपला विश्वास दिसून येतो, नाही का? आणि म्हणूनच देवाची कृपा फक्त आपल्या बौद्धिक ज्ञानापुरतीच मर्यादित नाही, तर आपल्या 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 जगण्यातूनही ती दिसून येते, जे त्या भ्रष्ट लोकांमध्ये नव्हतं. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की प्रभूने जे म्हटलं योहान 14:15 मध्ये, की तुम्ही जर माझ्यावर खरंच प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल म्हटलेलं, नाही का? तर विश्वास नारायणसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर आम्ही देवावर प्रीती करतोय तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्याशिवाय राहणार नाही. पण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला तुझ्या वचनातून याची जाणीव करून दिलेली आहेस की प्रभू, किती महत्वाचं आहे तुझं वचन, जे अनमोल रीतीने आमच्यापर्यंत तू दिलेलं आहेस. प्रभू, या जगातील कोणत्याही अनमोल खजान्यापेक्षा मौल्यवान ते आहे. आणि प्रभू, तू आज आम्हाला पुन्हा एक वार शिकवलंस की आम्ही नेहमी त्या विश्वासाचं समर्थन करणारे असावं. प्रभू, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक शिक्षणाला, नाही का, होकार देणारे नाही, तर प्रभू तुझ्या सत्य शिक्षणाला धरून राहणारे आणि आणि प्रभू ख्रिस्ताला गौरवणारं आमचं जीवन असावं. त्या खोट्या शिक्षकांप्रमाणे आणि त्या खोट्या शिक्षकाला वाहून जाणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही कामातुरपणाकडे वळू नये. आम्ही कृपेचा विपर्यास करणारे असू नये. यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या हृदयात जे कार्य तुझ्या सत्य वचनाने केलेलं आहे प्रभू, ते आमच्या जगण्यातून दिसू दे. प्रभू, आम्ही वेगवेगळ्या रीतीने प्रभू या लढाईत सहभागी व्हायला शिकावं. कदाचित सुवार्ता पत्रके वाटण्याद्वारे, कदाचित जे देवाचे सेवक पुढे विश्वासाने काम करत आहेत त्यांना हातभार लावण्याद्वारे, त्यांना प्रोत्साहित करण्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे, मंडळीमध्ये अनेक तरुण कसे उभे राहतील, त्यांना कसे प्रोत्साहित करता येईल, आणि जे विविध माध्यमांद्वारे प्रशिक्षण देण्याचं कार्य चालू आहे त्याला कसं आम्ही प्रभू हातभार लावू, त्याला कसं आम्ही सपोर्ट करू विविध माध्यमांद्वारे. तर प्रभू, या सर्व गोष्टींची आम्हाला जाणीव करून दे. आणि प्रभू, आम्हाला तू सहाय्य कर की या विश्वासाच्या लढाईमध्ये सर्व विश्वासणाऱ्यांनी सहभागी व्हावं आणि तुझं गौरव करावं. धन्यवाद देतो या वेळेबद्दल. उपकार सुद्धा आम्ही तुझी करतो. प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो आहे.